आणि गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य होणार आहेत। गोकुळ गीते हे विधान परिषदेचे आमदार झालेले असून आता थेट पक्षात प्रवेश करू शकत नसल्यामुळे ते सहयोगी सदस्य होतील। सध्या गोकुळ गीते हे नंदनवन बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांच्या सोबत त्यांची बैठक सुरू आहे। गोकुळ गीते हे नाशिकमध्ये त्यांनी बंडखोरी केलेली होती। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे हे शिवसेनेकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार होते, मात्र गोकुळ गीते यांची अखेरपर्यंत त्यांची बंडखोरी होती। अखेर शेवटच्या टप्प्यात त्यांनी माघार घेतली, मात्र तरीही ते निवडून आले। धनंजय दळवी अपडेट देत आहेत। धनंजय, नेमकं यामध्ये काय कायदेशीर गोष्टी आहेत ज्यामुळे हे सहयोगी सदस्यत्व त्यांना घ्यावं लागू शकतं? नम्रता मॅम, आपण जर पाहिलं तर सध्या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर गोकुळ गीते हे अपक्ष उभे राहिले आणि ते विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला यश आलेलं पाहायला मिळालं। फक्त एक अपक्ष आमदार म्हणून नाशिकमधून गोकुळ गीते हे निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळाले। आता यामध्ये खरं तर ते भाजपचे होते आणि उमेदवारी त्यांनी अपक्ष लढवली, त्यांना महायुतीमधून तिकीट मिळालं नाही। मात्र आता या सगळ्यानंतर ते सध्या आपण जर पाहिलं तर नरेंद्र दराडे जे महायुतीमधून उभे होते त्यांचा पराभव झाला। आता या सगळ्यानंतर ते नंदनवन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि सध्या उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर त्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर आमदार झाल्यानंतर थेट त्यांना पक्षामध्ये प्रवेश करता येणार नाही, कारण की अपक्ष म्हणून ते निवडून आले आणि सध्या सर्वच आमदार जे विधान परिषदेचे निवडून आलेले जे नवीन आमदार आहेत ते अजून विधान भवनात सुद्धा गेलेले नाहीत। त्यामुळे या सगळ्या कायदेशीर काही गोष्टी आहेत, त्या कायदेशीर गोष्टींसंदर्भातच चर्चा करण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत। मात्र सहयोगी सदस्य म्हणून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देतील आणि त्याच्यानंतर ते त्यांच्यासोबत विधान परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली सध्या बैठक चालू आहे, चर्चा चालू आहे, कशा पद्धतीने काय करता येईल नेमकं या सगळ्या संदर्भातली चर्चा। आणि या सगळ्यानंतर श्रीकांत शिंदे स्वतः पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये ते काय सांगतात हे पाहावं लागणार आहे। आज दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर आताच पुन्हा एकदा ही महत्त्वाची अगदी नेमकं यामधले सगळे कायदेशीर पर्याय हे पडताळूनच पुढे जाण्यात शहाणपण असेल शिवसेनेसाठी। धनंजय, लक्ष ठेवून राहाच, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।